त्यांचा स्नानविधी हा एक समारोहच असे. प्रशस्त सुवर्णे गंगाळात आनळतातल्या विविध नद्यांचं उष्ण समशीतोष्ण व शीतल जल भरलेलं असे. निरनिराळ्या लहान मोठ्या सुवर्णी तरसाळ्यांत विविध सुवासिक उटणी असत. गोवर्धनाच्या खाणेतून आणलेली चाळलेली ताक करंजेलात मळलेली पोषक लाल मृत्तिका असे. ग्रीवा वक्ष टाचा चांगला घासून काढण्यासाठी गंडकीतून आणलेल्या काळा कुळकुळीत पाषाण चिपा असत. उटणी मृत्तिका यांचा लेप झाल्यानंतर वाळा मिश्रित जलानं ते न्हात. त्याच ओल्या अंगावर काठेवाडी गाईच्या धारोष्ण दुधाचा सुवर्णजल मिश्रित अभिषेक ते घेत. शेवटी सुगंधी शीतल जलाचा सुवर्णकुंभातून अभिषेकच सेवक सेविका सौराष्ट्रातील लोकगीतांच्या गजरात त्यांच्यावर करत. रुक्मिणी सांगते, त्यांच्या या स्नान सेवेतील सेवक सेविकांना मी आपापसात कुजबुजताना कितीतरी वेळा ऐकलं आहे की श्रीकृष्ण महाराज जलाभिषेक मस्तकी घेताना सोमनाथाच्या मंदिर गाभाऱ्यातील शिवपिंडीसारखेच दिसतात.